चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सक्सेस अकॅडमी युट्यूब चॅनल वरती. तुमच्यासाठी खास करून तलाठी भरती, पोलीस भरती आणि ग्रुप सी च्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे सिंपल अशा सोप्या शब्दात काही ट्रिक्स सरावासाठी क्वेश्चन्स घेऊन आलेलो, ते स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. लक्षात घ्या, या ठिकाणी प्रश्न पहिला असणार आहे तुमच्यासाठी. नीट वाचून घेऊया एकदा. एका विद्यार्थ्याला 100 पैकी 80 गुण मिळाले, त्याने किती टक्के गुण मिळवले? असा सिंपल साधा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. ओके, तर याचं तुम्हाला कॅल्क्युलेशन सिंपल सोप्या पद्धतीने कसं काढायचं सिंपल ट्रिक्सने ते तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी. आणि इथून पुढे असेच आपण सरावासाठी प्रश्न घेत चलो. आता इथे टक्केवारी काढायला सांगितली. एका विद्यार्थ्याला 100 पैकी 80 गुण मिळाले, तर त्याने किती टक्के मिळवले? आता टक्केवारी म्हणजे काय? मिळालेले तुमचे गुण. ओके, मिळालेले गुण किती आहेत? 80 डिवाइड बाय एकूण गुण. आता गुण किती पैकी असतात? 100 पैकी इंटू त्याला 100 ने करायचं. म्हणजे काय? मिळालेले गुण किती आहेत सुरुवातीला तुमचे? 80 डिवाइड बाय एकूण गुण 100. ओके, आता इथे जर 80 डिवाइड बाय 100 इंटू 1000 केलं तर हे 100 ला 100 कट होतील. आन्सर काय येईल मित्रांनो? 80%. बरोबर. म्हणजे त्या विद्यार्थ्याला मिळालेले एकूण 100 पैकी 80 गुण मिळाले, तर टक्के सुद्धा 80% त्या ठिकाणी मिळालेले असं कन्सिडर करू. म्हणजे ऑप्शन नंबर 3 थोडक्यामध्ये सी, ABC, D किंवा 1 2 3 4 या रेंज मध्ये आपण ऑप्शन घेतलेले आहेत. ऑप्शन थर्ड आहे 3 नंबरचं. ओके, सो इथे हा सिंपल साध्या पद्धतीने प्रश्न सोडवायचा आहे. परत एकदा सर्व प्रश्न पाहून घ्या. या ठिकाणी आता नेक्स्ट क्वेश्चन्स तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. लक्षात घ्या बाबा, लक्ष घ्या इकडं. एका वस्तूची किंमत 400 रुपये आहे. ओके, एक वस्तू घेतली, तू बाजारामध्ये गेलास, काहीतरी तुला आवडलं, ठीक आहे, ती 400 रुपयाला वस्तू आहे, त्यावर 20% सूट दिली आहे. किती टक्के? 20% सूट दिली आहे. मग त्या वस्तूवर एकूण किती सूट दिली असं त्यांनी त्या ठिकाणी आपल्याला विचारले. असे किचकट प्रश्न तुम्हाला कसे सोडवायचे स्टेप बाय स्टेप सांगतो. ओके, या ठिकाणी तिथं ऑप्शन दिलेले, तर दादू लक्ष द्या. या ठिकाणी 400 रुपयाला वस्तू आहे. एक वस्तू समजा तुम्ही पेन घेतला हाय पाय लेवलचा, कारण लेखनीच तुमची तलवार आहे आजच्या काळातली, म्हणून पेनच घेतला. कितीला आहे तो? कन्सिडर करा 400 रुपयाला आहे तो पेन, कारण इथे प्रश्नात दिले 400 रुपयाला आहे. त्यावर 20% सूट दिली. 20% म्हणजे 100वर किती टक्के हे तुम्हाला अगोदर पहिलं काढणं गरजेचं आहे. मग ते कसं काढायचं? चला तुम्हाला डायरेक्ट या गणितातून समजून सांगतो. आता 20% त्यांनी सूट दिली आणि टक्के कसे? आता इथे 20 काय आहे? 20% सूट डिवाइड बाय 100. ओके, आता प्रॉपर वस्तूची किंमत किती आहे? 400 रुपये आहे की नाही? समजा त्या पेनाची किंवा तुम्ही जी वस्तू घेतली वॉट एव्हर जे काय असेल त्याची किंमत आहे 400 गुणिले किती टक्के सूट दिलेली? हे 20%. ओके, आणि डिवाइड बाय 100 करायचं. हा शून्य कटला, हा शून्य कटला. ओके, त्याच्यानंतर 400 गुणिले 2 करा, 800 डिवाइड बाय 100 सॉरी डिवाइड बाय 10 किती येणार तुमचं उत्तर? 80 उत्तर तुमचं. म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड या ठिकाणी तुमचं करेक्टेड आन्सर येणार आहे. ठीक आहे ना दादा? लक्ष दे. आता तलाठी व्हायचंय तर हे ट्रिक आणि ह्या सोप्या पद्धती तुला आल्याच पाहिजे. चल नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी सोप्या पद्धतीचा, गणिताचाच. ओके, या ठिकाणी आता 80 हे 100चे किती टक्के आहे? आता इथं काय तुम्हाला टक्के काढायचे इथं. या ठिकाणी ऑप्शन दिलेत 70 75 80 90. तर टक्केवारी म्हटलं की काय? तुमचा जो भाग आहे त्याला डिवाइड बाय पूर्ण संख्या होल इंटू 100 असं टक्केवारीचं थोडक्यामध्ये फॉर्म्युला असतो. आता इथे 80 दिलेलं आहे. 80% डिवाइड बाय 100. टक्के हे कशात असतात? 100 पैकी असतात. 100 पैकी 1%, 100 पैकी 2%, 100 पैकी 3 किंवा 100 पैकी 10%. सो इथं टक्के किती येतं? सॉरी, आपली नंबर किती? 80
म्हणून इथं सुरुवातीला 80 लिहून घ्यायचं. टक्के कशात असतात? 100पैकी टक्के असतात आणि इंटू 100. ओके, तर हे 100ला 100 कट होतील, राहिलं तुमचं उत्तर 80%. म्हणजे 80 हे जर तुम्हाला गुण पडलेले असतील किंवा मार्क्स असतील तुमचे, तर याच्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला ह्याचं कॅल्क्युलेशन अशा पद्धतीने करून ऑप्शन नंबर परत याचं थर्ड 3 नंबरचं सी ऑप्शन किंवा 3 नंबरचं ऑप्शन आहे. ओके, शेवटचा लास्ट क्वेश्चन तुम्हाला गृहपाठ सुद्धा देणार आहे याच्यामध्ये, परंतु सिंपल ट्रिक्स जाणून घ्यायचे आहेत. 200च्या 10% किती? ओके, आता हा प्रश्न आणि हा प्रश्न पूर्णपणे वेगळा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. इथे काय दिलेले त्यांनी 80 हे 100चे किती टक्के आहे असा प्रश्न, आणि दुसरा प्रश्न काय आहे त्याच्या व्हाईस वर्सा उलट आहे. 200च्या 10% किती म्हणजे 200चं 10% काढलं तर किती? मग सिंपल साधे पर्सेंटेज कशात असतं आपल्याला मित्रांनो? 100 पैकी असतं की नाही? 100 पैकी 10% म्हणजे किती? 10. 100 पैकी 20% म्हणजे किती? 20. 100 पैकी 30%, 30% म्हणजे किती? 30. कारण हा शून्य. ओके, ह्याचं कॅल्क्युलेशन जर 30 केलं तर हे कॅल्क्युलेशन केलं तर 100चं 10% असेल तर 10 येईल, 20 असेल तर 20, 30 असेल 30, 40, 40, 50, 50, 60, 60. ओके, इथं सेम तीच स्ट्रॅटर्जी वापरायची आहे. ओके दादूस, ध्यान दे, इकडे लक्ष दे. आता 200 आहे आपलं, 200 गुणिले करावं लागेल याला. किती आहे? 10% काढायचं आपल्याला, आहे की नाही? मग आपण टक्के कसं आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला 10 काढायचं असेल 10 डिवाइड बाय 100, 20% काढायचं असेल 20 डिवाइड बाय 100. आता ही तर आपली मूळ किंमत लिहून घेऊया. 200च्या 10% काढायचंय, 10% आणि किती पैकी असतात टक्के? 100 पैकी. म्हणजे हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, किंवा डायरेक्टली तुम्ही 200 गुणिले 10 सुद्धा करू शकता, डिवाइड बाय 100 करू शकता, तुमच्या पद्धतीने कसंही तुम्ही करू शकता त्या ठिकाणी. ओके, आणि हे शून्य कटलं, हे शून्य कटलं. आता 1 डिवाइड बाय 1 हे झालं, आणि हे किती उरलं तुमचं? 20. 1 डिवाइड बाय 1 किती आलं? 1. 20 इंटू 1 किती आलं? 20, है की नाही? म्हणजे 200च्या 10% 20 झालं. आता तुम्ही म्हणाल 100च्या 10% 10 होतं, बरोबर की नाही? मग सेम त्याच्यामध्ये 100 ऍड करा, 200 होते, आणि 200चा 10% म्हणजे 20 क्वांटिटी तुमची त्या ठिकाणी मिळते. लक्षात घ्या, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, किंवा आणखी कुठल्या सुद्धा भरत्या असतील, याच्यामध्ये असे वेगवेगळे भिन्न स्वरूपाचे प्रश्न येतील. ठीक आहे, आता तुम्हाला एक होमवर्क साठी एक नोट देतो, लक्षात घ्या. असे लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील तर आपण नेक्स्ट सिरीज सुद्धा याच फॉर्मॅटमध्ये घेऊ, रेकॉर्डेड व्हिडिओ करण्यापेक्षा, कारण की याच्यामध्ये मला वाटतं क्लॅरिटी आणि तुम्हाला कन्सेप्ट या ठिकाणी सोप्या जातील. होमवर्क तुमच्यासाठी देतो, हे पत्ता पलटी टांगा फरार असं करूया आपण. चला, सिंपल साध्या पद्धतीने. हे काय आपलं आहे? 300च्या 15% किती? लक्षात घ्या. आता काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी? 300चा 15% किती? ओके, हा तुम्हाला मी होमवर्क देत आहे. तुम्ही मला याचं आन्सर कमेंट करून सांगायचं आहे. जसं आता 300चं 15% काढायचं, मी काय म्हटलं होतं? टक्के हे 100मध्ये असतात. 100चं 10% काढायचं असेल तर वर संख्या जेवढी काढायची आहे तेवढी आणि त्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथं काय आहे? 300 गुणिले 15 डिवाइड बाय 100. आता तुम्हाला सूत्र सुद्धा मांडून दिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही गणित बसवायचं आहे आणि तुमचं या ठिकाणी आन्सर काय आहे ते मला कमेंट करून सांगायचं आहे. ओके, हा झाला तुमचा होमवर्क. आणि दुसरा परत आणखी एक, हा एकदम सोपा प्रश्न होता, आणखी दुसरा त्याहून सोपा देतो, परंतु ट्रिकने कसा सोडवायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे नक्कीच. ओके दादू, चल दुसरा प्रश्न आहे. 600 वर 25% सूट किती? लक्षात घ्या. आता टांगा पलटी घोडे फरार, पत्ता पलटला, विषय सुद्धा पलटवायचा. ओके, 600 आहे तुझं एक, आणि त्याच्यावरती 25% सूट म्हणजे तुम्ही डिस्काउंट दिलं तर त्याचं उत्तर किती येईल मित्रांनो? हे मला तुम्ही आता तुमचं या ठिकाणी तुमची वैयक्तिक ट्रिक लावा किंवा मी सांगितल्या त्याप्रमाणे ट्रिक लावा, ते तुमच्या हातामध्ये आहे. सो याचं 600 वर 25% डिस्काउंट, तर त्याचं फायनल आन्सर मला आता हे तुम्हाला होमवर्क साठी देत आहे, मला क्लिअरली तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. ओके, आणि तुम्ही पोलीस भरती
येणारी पोलीस जी भरती आहे त्यासाठी तयारी करत असाल, तलाठी भरती, ग्रुप सी च्या वनरक्षक, वनसेवक, त्यासोबत आणखी इतरत्र कुठलीही पोस्ट असू द्या त्याची तयारी करत असाल तर चॅनलला राजांनो आपलं नक्की सबस्क्राईब याच्यासाठी करून घ्या की तुम्हाला सिंपल सोप्या पद्धतीच्या ट्रिक्स इथून पुढे पाहायला मिळतील. ओके, तुमचे काही डाऊट प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. इथेच भेटूया. परत एकदा हे प्रश्न सर्व पाहून घ्या, त्याच्या सिंपल साध्या ट्रिक्स मी या ठिकाणी दिलेले आहेत. हवं तर एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सक्सेस अकॅडमीला आपल्या नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढच्या भविष्यात तुम्हाला खूप सारे सिंपल्स आपण डेली बेसिसवर लेक्चर्स घेणार आहोत, त्यासाठी महत्वपूर्ण ठरेल. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. इथेच थांबतो राजांनो. जय हिंद आणि राम राम.